कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी 6 महिन्यासाठी मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोडणीवर मजूर येत असतात। बरेचसे मजूर हे बीड जिल्ह्यातले आहेत, जास्त संख्या बीड जिल्ह्यातली आहे आणि या मजुरांना ज्यावेळी ते येतात तिकडे त्यांची शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं मुलांना सोबत घेऊन येतात आणि इथं आल्यानंतर अंतर जास्त असतील किंवा डोके सेंटरवर बरेचसे काम करतात टोळ्या राहून वेगवेगळ्या गावामधनं, तर त्या मजुरांच्या मुलांना शाळा मिळत नाही। अवनी संस्था गेली 15-16 वर्ष आम्ही अक्षरशः ओरडतोय की या मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आल्याबरोबर त्यांना शाळेमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे, आल्याच्या दिवशी ही मुलं शाळेत गेली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये आणि या मुलांना परिणामी ऊस तोडावे लागतात, वीटभट्टीवर काम करावं लागतं। आणि आपला शाहू महाराजांचा हा प्रगत जिल्हा आहे, पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे, इथे इतक्या मोठ्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारांचं उल्लंघन होणं ही फार भयावह गोष्ट आहे। शाहू महाराजांनी 1 रुपया दंड देऊन 1917 मध्ये शिक्षण हक्क कायदा या जिल्ह्याला लागू केलेला आहे। त्या जिल्ह्यामध्ये जर एवढी मुलं बालकामगार म्हणून काम करत असतील आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर लोकप्रतिनिधी, आता आपल्याकडे मंत्री पण 3 जण झालेले आहेत, त्यांनी याच्याकडे खरोखर गांभीर्याने बघितलं पाहिजे। आम्ही जे पाहणी करतोय तिथे सध्याला मुलं पालकांसोबत सकाळी 3 वाजताच ऊस तोडायला जात आहेत। नरंदे साखर कारखान्यावर आम्ही गेलो, कुंभी कासारीला आम्ही गेलेलो आहे, राजाराम साखर कारखान्यावर आम्ही गेलेलो आहे। सकाळी 3ला उठून सगळी ऊसतोड कामगारांची मुलं आणि पालक हे गाडीवर बसून आज ऊसतोडणीच्या ठिकाणी जात आहेत। त्या मुलांना महत्वाचं म्हणजे आहार पण नाहीये, त्यांना आंघोळीला चांगली जागा नाहीये, त्या मुलांना मानवी जे अधिकार आहेत, ज्या सुविधा पाहिजेत त्या सुद्धा नाहीयेत। आणि मला वाटतं फक्त शिक्षण महत्वाचं नाही या ठिकाणी, पण त्यांना ज्या मूलभूत गरजा त्यांच्या आहेत तिथं राहण्यासाठी एखादं चांगलं पक्क स्ट्रक्चर राहायला, प्यायचं स्वच्छ पाणी आणि शौचालय। आज ह्या टोळ्या जातात बाहेर संडासला बसतायत, हे अतिशय अमानवीय गोष्ट चाललेली आहे। तर मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी जर लक्ष घातलं तर या प्रश्नावर तोडगा निघेल, पण आम्ही बाकी यावर शांत बसणार नाही। आमचं म्हणणं आहे हा त्यांना राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे, कायद्याने दिलेला अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे।